या चालत्या फिरत्या घरामध्ये आपण सर्वांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की काय असते, आपण नेहमीचा अनुभव घेतो की 90-95% लोक शिस्त पाळणारे असतात, पण 5% लोक ही शिस्त मोडण्यासाठीच आलेले असतात, मग ते शाळेत असो की प्रवासात असो. पण मला आनंद या गोष्टीचा वाटला की या प्रवासामध्ये असा एकही विद्यार्थी, मी स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य नेहमी आठवत असतो, तुम्हाला जर समाजामध्ये चांगलं काही कार्य करायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा. मी येतानाच किलोभर साखर खाऊन आलो आणि एक बर्फाची लादी डोक्यावर ठेवून आलो होतो, पण म्हणजे कुणाला तरी रागवावं अशी एकही वेळ या प्रवासामध्ये आलेली नाही. सर्वांनी शिस्त पाळली. वयाने, ज्ञानाने, अधिकाराने सर्वच आपण या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ होतात, पण दिलेल्या वेळ पाळल्या. आणि म्हणजे मोठे पण सांगत नाही की आतापर्यंत आपण नियोजनच अशा पद्धतीने करतो की आपल्याला ठरलेली जी काही प्रोटोकॉलमध्ये आपली ठिकाणं आहेत ते वेळेत सगळ्यांचं दर्शन होणं, त्यासोबत आराम होणं. कधी कधी काही काही गोष्टी ज्या काही कदाचित मी सुद्धा इकडे आलो नसतो, या निमित्ताने मलाही घडतंय आणि एक माझ्या निमित्ताने आपलं सर्वजण येतात, आपल्या हक्काचे महाराज आहेत, घरचा माणूस आहे, जवळचा माणूस आहे. आणि यापैकी बऱ्याच जणांचे माझे संबंध आहेत ते एकदम पारिवारिक संबंध आहेत, अगदी जिव्हाळ्याचे. केवळ यात्रा झाली तुमचा आमचा संबंध नाही किंवा गेलो होतो असं कधीच होत नाही. आपल्या एकमेकाच्या सुखदुःखासोबत सहभागी होण्याचं एक चांगलं नातं आपल्या यामध्ये तयार होते. यामध्ये बरेच जर अगोदर आलेले आहेत, काही जण तर असे नवीन आहेत की ज्यांचे चेहऱ्यानिशी किंवा काहीच माहिती नसताना सुद्धा आपण सर्वांनी खूप छान सहकार्य केलं. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. काय असते, अपेक्षा प्रत्येकाची असते. प्रत्येकाला अपेक्षा काय असते, मला माझ्या फॅमिलीला 2 हात रूम मिळावी अपेक्षा असते, गरम पाण्याची अपेक्षा असते. पण कधी कधी 4 बेडची रूम असल्यानंतर एकाला देणं शक्य होत नाही. किंवा कधी कधी आपल्याकडे पैसा भरपूर असतो, पण पैसा असताना सुद्धा आपल्याला कधी जेवायला मिळत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी सो सगळ्यांना माझा नमस्कार. आणि मी पहिल्यांदाच इथे सगळ्यांसोबत आलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली मी इथे सगळ्यांच्या खूप लहान आहे सगळ्यांपेक्षा, आणि मला वाटलं नव्हतं की म्हणजे मी येईल पण का नाही. एकदम लास्ट मोमेंट ही ट्रिप डिसाईड झाली होती. म्हणजे असं लाईक 4-5 दिवस आधीच आमचं बुक झालं होतं. सो मला माहीत नव्हतं की कशी जाईल ट्रिप, काय जाईल किंवा काय राहील माझा एक्सपिरियन्स. पण जशी मी इथे आले त्यावेळेस मला इतकं छान वाटलं. पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे एक्साइटमेंट खूप होती. पण त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे एक एक दिवस जात गेला तसं ती ट्रिप एकदमच भारी होत गेली आणि प्रत्येक दिवस बेटर आणि बेटरच होत गेला. मला इतकं छान वाटलं ह्या ट्रिपला येऊन. म्हणजे जेवढं पण माझी सगळ्या काही इच्छा होत्या इथं बघण्याच्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. आणि मला खूप एक्साइटमेंट होती, तसं एकदम सॅटिस्फॅक्शन मिळालं की हां, मी इथे आले ना 10 दिवस. आय एम सो हॅपी की एवढं सगळं मला छान बघायला मिळालं. आणि सगळेजण खूप छान होते. मला सगळ्यांचा स्वभाव खूप आवडला. सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. त्यांनी मला असं कधी जाणवून दिलं नाही की मी खूप लहान आहे किंवा मी खूप वेगळी आहे त्यांच्यापेक्षा. त्यामुळे मला सगळ्यांसोबत जसं एक्सपिरियन्स आला तो खूप जास्त छान होता आणि सुंदर असं सगळे क्षण मी त्यांच्यासोबत हे केले, स्पेंड केले. मला खूप छान वाटतं. आय होप सो मी त्यांना परत पण कधीतरी भेटेल सगळ्यांना. आणि नंतर पण मला खूप आवडेल की मला असं कधीच वाटलं नाही की माझ्या वयाचं कोणी नाही आहे किंवा माझ्यासोबत असे लोक वेगळे आहेत, असं कधीच नाही वाटलं. सो मी परत पण यायला कधी पण रेडी राहील. मला असं वाईट असा एक्सपिरियन्स काहीच वाटला नाही ह्याच्यामध्ये. ह्या ट्रिपमध्ये सगळं काही भारीच होतं माझ्यासाठी. सो आय एम सो हॅपी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. साक्षीने पुन्हा आपल्याला भेटायची इच्छा व्यक्त केली. आपण सगळे मिळून तिलाच भेटायला जाऊ तिच्या लग्नाला. लग्नाला आम्हाला पत्रिका दे सगळ्यांना. पीठावरील सर्वच मान्यवर आणि टूरला आपल्यासोबत आलेले सर्वच बंधू आणि भगिनी, मला काय बोलावं हे सुचत नाही. टूरबद्दल काय बोलावं हे सुचत नाही. इतकी सुंदर ट्रिप ह्यावेळेसची झाली की प्रथमतः मी प्रशांत महाराजांचे आभार मानते. त्यांनी अशाच टूर नेहमी नेहमी काढाव्यात आणि आम्हाला सोबत घेऊन जावं. कधीतरी वर्षातून काय होत नाही, एकदा हा सगळा ग्रुप आम्हाला भेटावा असं मला वाटते. गेट टुगेदर करावं असं वाटते. इतकं असं जाणवलंच नाही की आपण इतक्या लांब, म्हणजे किती 1000 किलोमीटर आलो ते काही मोजता येत नाही, पण एवढ्या लांब आलो. दुसऱ्या राज्यामध्ये आलो, 2-3 राज्य ओलांडून आपण ह्या राज्यामध्ये आलो.
आपलं कुटुंब सगळं सोडलं, लेकरं बाळं सगळं काही सोडून आलं. एकदाही त्या मुलांची म्हणा, नातवाची म्हणा, कसलीच आठवण आली नाही इथं. बोललेत, त्यांचा फोन जर आला तर हे फोन कशाला करत असतील असंच वाटत होतं. म्हणजे वेळच मिळाला नाही त्यांना बोलायचा किंवा संपर्क साधायचा. म्हणजे सांगायचं म्हणजे एवढा आनंद झाला की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असं वाटतं की आणखीन 1-2 दिवस वाढले तर छान होतील. इतकी सुंदर ट्रिप झाली. सगळे म्हणजे समवयस्क, कोणी लहान आहे कोणी मोठं आहे, पण त्याच्यामध्ये आपण रमलो. डान्स म्हणा, आतापर्यंत आपण अध्यात्म पाहिलं, कुठं जाईल तिथं हे कथा ऐकत गेलोत महाराजांच्या. ह्याला नैमिषारण्य म्हणा, वैष्णोदेवी म्हणा, तिथं 4 शब्द काहीतरी ऐकतच गेलोत. पण ह्या ट्रिपमध्ये वेगळाच अनुभव आला. आज तर क्रूजवर एवढा आनंद घेतला आम्ही की कधी घरी आम्हाला कधीच असा डान्स करायला मिळायचा नाही. एवढा आम्ही आनंद घेतला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही. आणि हा दिवस तर कधीच विसरणार नाही असं वाटतंय. महाराजांनी अशाच ट्रिप काढाव्यात आणि आम्हाला सोबत घेऊन जावं. आणि विदेशात घेऊन जाण्याची इच्छा आहे. एकदा महाराजांनी विदेशात पण घेऊन जावं. आणि सांगायचं म्हणजे कथा कीर्तनाला त्यांच्या 1000, 2000, 5,000 माणसं असतील, पण इथं 30च लोकांमध्ये एवढं आपण रमलोत. आणि महाराजसुद्धा आपल्यामध्ये होऊन गेलेत. त्यांचे ते ॲक्शन, हात हलवणं, डोलणं गाण्यावर, त्यांनी ह्याच्यामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, काय म्हणत असतील देवाचं, पण इथं महाराज त्या ह्याच्या गाण्यावर सुद्धा त्यांनी डोलले. एवढंच वाटलं की थोडा वेळ तरी यावं त्यांनी आणि आमच्यामध्ये डान्स करावं एवढं वाटलं. ते राहून गेलं. आणि सांगायचं म्हणजे पुढच्या ट्रिपला अवश्य करावं. का तर आम्ही सगळे मोठे आहेत, तुम्ही आमच्या मुलासारखे आहेत. आम्हाला काही सुद्धा वाटत नाही. सगळे तुम्ही आमच्या मुलासारखे आहेत. आपला ड्रायव्हर सुद्धा एवढा मिक्स होऊन गेला की विचारायचं कामच नाही. जगत दुसऱ्या वेळेस आमच्याकडे लातूरला यावं अशी आम्हाला लातूर. आणि जर काही आमच्या ह्याच्यामधून चुकीचे शब्द गेले असतील कोणाला, मोठ्या बांधवांना म्हणा, कोणाला म्हणा, लहान बहिणींना म्हणा, तर ते आमचे असतील. आणि जे काही चांगलं असेल ते आपल्या सगळ्यांचं असेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगल्या बोलक्या प्रतिक्रिया आपण दिल्या आहेत, त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद. आणि या ट्रिपमधील सगळे बंधू आणि भगिनी, मी या ट्रिपमध्ये पहिल्यांदाच सामील झाले. मी अतिशय आनंदी राहणारा आणि कुठल्याही लहान मुलामध्ये, मोठ्यात म्हाताऱ्यात सगळ्यात मिसळणारी मी एक लेडीज आहे. परंतु काही घरगुती कारणामुळे थोडंसं ब्लँक झाले होते आणि कुठं जायचं म्हणलं की पुढची जिम्मेदारी पार पडल्याशिवाय नाही जायचं, असं एक माझं मत ठरलेलं होतं. परंतु माझी मैत्रीण सुडे मॅडम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मॅडम निघा असाच मॅसेज देत गेला. आणि योगायोगानं माझी मुलगी सुट्टीवर आली होती. तिनं तो मॅसेज अनेकदा दिलेला पाहिला. मग हे काय आहे, मग तिनं ते सगळं नियोजन वाचलं. आणि तिचे एक सर गेलेले होते तिकडं पूर्व भागामध्ये, त्यांच्याशी चर्चा केली. खूप सुंदर बघण्यासारखा भाग आहे हे तिला कळल्यानंतर तिनं लगेच बुकिंग केलं. आणि मला सरांबरोबर पहिल्यांदा ट्रिपला येण्याची संधी मिळाली. आणि देवाधर्माला तर जाऊतच, परंतु हे एक एन्जॉय होत आहे. निसर्ग सौंदर्य एवढं मला आवडतं आहे की ते एक डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं असं वाटलं आणि एक स्वर्गात आल्यासारखं वाटलं. आणि सरांनी खूप काळजी घेतली आपल्याबरोबर. तिथून त्यांची जिम्मेदारी होती. इथं आल्यानंतर इथल्याच गाड्या आणि इथलेच हे ड्रायव्हर भैया असल्यामुळं ह्या भागातसुद्धा आम्हाला प्रवास करताना काही भीती वाटली नाही, कारण ह्यांचा भाग असल्यामुळे. त्याच्यामुळं ही ट्रिप अतिशय आनंदाने पार पडली. आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही प्रत्येक क्षण कसा आनंदाने जगता येईल हे काळजीपूर्वक आम्ही ठरवलं आणि ते एन्जॉय केलं. आणि ते सरामुळं घडलं. आणि इथून परत पुढच्या ट्रिपमध्ये सुद्धा मी खरंच सामील होणार आहे. आणि फक्त त्यांचा आशीर्वाद असावा महाराजांचा. एवढं बोलून मी धन्यवाद देते. माझी जागा आहे. धन्यवाद मॅडम. सुडे मॅडमने आपल्याला केलेला आग्रह आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठा ग्रुप म्हणून तुमची दादागिरी चलत होती आमच्यावर. तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार सगळं व्हायचं. सुडे मॅडमचा आणि हा जो थोडा मोठा ग्रुप होता त्यांच्या सगळ्या मैत्रिणी या निमित्ताने एकत्रित आल्या. आणि त्यांच्या कसं आहे, काही गोष्टी कोणामुळे घडतात. समजा मी अरेंज केलं म्हणून तुम्ही आलात, समजा सुडे मॅडम चला म्हटल्या म्हणून मॅडम आल्या. अशा काही गोष्टी कोणाच्या आयुष्यात कधी काय घडतील काय सांगता येत नाही.
कामाख्या देवी हे जे शक्तिपीठ आहे 51 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ आहे. हे खूप मोठी ऊर्जा, खूप मोठी शक्ती कामाख्या देवीच्या दर्शनाने आपल्याला प्राप्त होते. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे कामाख्या देवीला इथे थोडंसं मंत्र तंत्र वगैरे या गोष्टीला जास्त प्राधान्य आहे. असू दे, आपल्याला तिकडे श्रद्धा अंधश्रद्धेकडे जायचं नाही, पण एक फार मोठी ताकद किंवा ऊर्जा कामाख्या देवीच्या दर्शनाने आपल्याला मिळते. आणि हा दर्शनाचा लाभ तुम्हाला मॅडममुळे मिळाला, त्यांचेही मनस्वी धन्यवाद. आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल मी आपला आभारी आहे. खरं तर सुडे मॅडममुळंच आम्हाला इथं यायला मिळालं. तसं मला आसाम पाहायचंच होतं अगोदरपासूनच, परंतु जास्त माझ्या मिस्टरांना फिरायला फार आवडतं, परंतु त्यांना इलेक्शनमुळे येता आलं नाही आणि त्यांनी मला पाठवलं. इथं आल्यानंतर निसर्गातले असे सुंदर असे अनुभव आम्हाला पाहायला मिळाले आणि नवीन नवीन असे मित्र मैत्रिणी यांच्यासोबत खूप सुंदर असे अनुभव आले. रील्स म्हणा, मोबाईल म्हणा, याच्यावरच्या गोष्टी, गप्पा, डान्स, ह्या सगळ्या अतिशय सुंदर सुंदर गोष्टी अशा आम्हाला इथं करायला मिळाल्या. आणि हा सगळाच ग्रुप असं खूप सुंदर असा ग्रुप आपला तयार झालेला आहे. तर हा ग्रुप आपला असाच राहावा, हा डिलीट मारू नये आणि वेळोवेळी आपण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण नक्कीच खरंच गेट टुगेदर साक्षीनं सुचवल्याप्रमाणे करायला पाहिजे. नवीन नवीन ट्रिपमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि हे सगळे सुंदर अनुभव आपल्याला अतिशय सुंदर असं नियोजन या ट्रिपचं झालेलं आहे. तर हे मला वाटते महाराजांमुळेच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या, करायला मिळाल्या. आणि त्यानंतर ड्रायव्हर जगत याचेसुद्धा खूप मनापासून आभार. तर एवढं बोलून धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर बोलता डॉक्टर बोरे साहेब, हे आपल्यासोबत पहिल्यांदा असंच मागे पडलं. डॉक्टर साहेब सुद्धा आपल्या या यात्रेत पहिल्यांदा आलेले आहेत आणि त्यांचा योग असा की एकमेकाकडे तुंबणारे युवाई भरपूर बघितलेत. नाही, मी बी बरोबर आहे का? पण एकमेकाच्या गळ्यात हात घालून आनंद घेणारे नाचणारे युवाई आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. खरोखरे वाखाणण्याजोग आहे. नाहीतर काय असते, असंच नाही केलं तसंच नाही केलं, या छोट्या मोठ्या घरगुती वादाचा परिणाम आपल्या नात्यामध्ये करतात. हे आदर्श घेण्यासारखं आहे आपण सर्वजण. म्हणून आपल्यापैकी जर आपल्या कुणाचं युवाचं काही भांडण असेल, इनीचं काही छोटं मोठं असेल, भांडण असेल, तर नक्कीच गावाकडे गेल्यानंतर आपण स्वतःहून त्यांना भेटायला जा आणि त्यांना हे व्हिडिओ दाखवा. दोन व्याही जर एकमेकाच्या गळ्यात हात टाकून नाचत असतील तर आपण भांडायचं कशासाठी? एक अतिशय चांगला व्यक्ती बोरेसाहेब डॉक्टर आहेत स्वतः. त्यांनी बरेच दिवस प्रॅक्टिस केलेली आहे. सध्याही ते म्हणजे आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अशी विनंती आहे की आपण या प्रवासाच्या संदर्भात आपण आपली प्रतिक्रिया द्या. सर्वांना प्रथमतः नमस्कार. तर हा जो योग आला प्रवासाचा, तो माझ्या युवायांच्यामुळं आला, खंदारे सरांच्यामुळं. खंदारे सर मला जवळजवळ 2 महिने लागले. अहो एकदा तरी ट्रिपला जाऊया, एकदा तरी पण मला भीती का वाटायची, महत्त्वाची म्हणजे विमान प्रवास म्हटला की मला भीती वाटायची. आणि समुद्रातलं ते बोटिंग एक, ह्या 2 गोष्टी मला ते एकदम म्हणजे भीतीच्या वाटायच्या. त्यामुळे मी प्रवासाचं टाळायचं. तरीसुद्धा खंदारे सर म्हटले की या तुम्ही यायलाच पाहिजे. मला म्हटले यायलाच पाहिजे आणि बघा तर एकदा. तर म्हटलं सर काय असेल ते होऊन दे, म्हटलं चला जाऊया. आता माझं वय 67 आहे, पण जाऊया म्हटलं आता एखादा. आणि पोरांचा पहिला फोर्स, पप्पा तुम्ही आणि मम्मी दोघा जायचं म्हणजे जायचं. माझी सून तर एवढी ते आग्रह केले की तिनं पहिल्यांदा नाव दिले, तुमची गाडीत बसायची व्यवस्था करा, सगळं आम्ही नाव दिलेलं आहे. तर म्हटलं आता ह्या दोघांचं पण मत आहे, पण म्हटलं जाऊया. मग हा जो मला अनुभव ह्यांच्यामुळं आला. तर आत्ताच तुम्हाला सांगतो, जो आम्ही आता प्रवास करून जे पाहिलं त्यापैकी सर्व काही गोष्टी इतक्या सुंदर मला बघायला भेटल्या की आत्तापर्यंत कधीही मी बघितल्या नाही. ते महाराजांच्यामुळं हे झालं. आणि महाराजांनी आम्हाला जे क्षेत्र जे दाखवलं ते आता इथून पुढं कधी बी आपल्याला भेटणार पण बघायला नाही. आणि असंच आपण जर काय असा परत योगायोग आपल्याकडं सर्वांचा आला तर आपण सर्वांनी महाराजांनी जो काय परत प्रवास जे ठरवतील त्यात सर्वांनी सामील होऊया, एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. आणि महाराजांचा सत्कार आदिलबादी सरांच्या मार्फत होईल. तरी महाराजांना शाल व शिरपळ हार वगैरे घालून
त्यांचा सत्कार करावा अशी सर्वांच्या वतीनं ओके मी विनंती करतो. ठीक आहे. काय बेटा निघालं का? धन्यवाद. इकडे तुम्ही मॅडम शब्द बोलते हा बोला, बसूनच बोला. येणं तुमच्या हाती जाणं आमच्या हाती ठेवायचं. म्हणजे इकडेच राहायचं का? संपलं. 2-4 दिवस तरी वाढवायचं. नंतरचं एक त्या मॅडमना बोला म्हणून. हो, बोला. यानंतर कोणत्या पाणी पुरवठा विभागात ज्यांनी खूप दिवस शासनाची सेवा केली, नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या आमच्या ऐचित मॅडम, त्यांना अशी विनंती आहे की आपण या संदर्भातल्या सूचना आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सूचना काही देण्यासारखं नाहीच आहे. आदरणीय व्यासपीठ व माझ्या मित्रमैत्रिणी, इथं आल्यापासनं आम्ही तारीख विसरलो, वार विसरलो, वेळ विसरलो. फक्त महाराजांचा मेसेज बघणे आणि तयार होणे एवढंच आम्ही केलं. सकाळपासून फक्त पाहायचं आज काय पडला मेसेज, कुठं जायचं आहे. विमान प्रवास तर एवढा सुंदर झाला आमचा, म्हणजे कधीही आम्ही कल्पना केली नव्हती की आम्ही विमानात एवढं व्यवस्थित सगळेजण येऊ शकू. ते तिथं रील करायचा प्रयत्न केला आमच्या मैत्रिणींनी, तर एवढं विमानाला घाबरणारे कोणी जागेवर बसलं नाही, सीट बेल्ट कोणी लावला नाही. मला ते खूप आश्चर्य वाटलं, म्हणजे कोणी भिलं नाही, काही नाही. एवढे महाराजांच्या जीवावर बिंदास सगळे. गाडीमध्ये पण तसंच, कोणालाही कशाची भीती वाटली नाही. एरवी बाहेर बघितलं काही डोंगर हे आलं, वळण आले की लोक घाबरतात आपल्या स्वतःच्या गाड्यामध्ये. पण जगाजीच्या ड्रायव्हरच्या जीवावर कोणी बाहेर पाहिलं सुद्धा नाही. खड्डा आलाय का गाडी आली समोर, काही नाही. ब्रेक म्हणजे ब्रेक लागले तरी सगळ्यांना खात्री होती की ड्रायव्हर काही आपल्याला होऊ देणार नाहीत. एवढी खूप सुंदर ट्रिप झाली. रोज सकाळपासून वेगळा वेगळा अनुभव आला. म्हणजे एक तर क्रूजचा अनुभव तर सगळ्यात सुंदर. माझं एवढ्या दिवसाचं स्वप्न होतं म्हणजे सर्व्हिसमध्ये. मला नावेत खूपदा बसले, पाटबंधाऱ्याचं काम करत असताना सतत मी गोदावरी नदीमध्येच सतत म्हणजे पाण्यातच होते मी. पण हे क्रूजचा जो अनुभव आजचा जो इतका सुंदर आला, ही एवढी एनर्जी मिळाली आम्हाला कामाख्या देवीपासून दर्शनापासून. पण ही ऊर्जा आम्हाला कमीत कमी पुढचे 2-3 वर्ष तरी पुरणारी ऊर्जा मिळाली. दुसरी पण लवकरात लवकर महाराजांनी यात्रा फिक्स करावी आणि सर्वजणांनी पासपोर्ट काढावे. एवढे सगळे जेवढे आहेत तेवढ्याने दुबईला यायचं आहे. एकही व्यक्ती यातला घाळ होणार नाही. महाराजाला जाऊन यावं लागेल. हो नाही काय दुबईला फक्त ह्याच्यात वाढतील माणसं पण एकही कमी होणार नाही. एवढा सुंदर ग्रुप झालाय, ह्यातलं एकही कमी होणार नाही. आम्ही घरी जाऊन काढू त्याला, जे येणार नसेल त्याला. एवढं बोलून मला 2 शब्द सांग. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि इथं सर्व माझे बंधू आणि भगिनी, आता ह्याच्यामध्ये एक कुटुंब निर्माण झाल्यासारखं झालं आपलं. खेळीमेळीचं वातावरण. अशा ट्रिपमध्ये पहिल्यांदा मी खेळीमेळीचं वातावरण इथं बघितलेलं आहे. मी ट्रिप केले पण असं नाही धावपळ वगैरे कुठं नाही. इथं एवढी शांतता, म्हणजे जिथं कोणाची इच्छा थांबायची असेल तर थांबू शकता, इकडं जायचं असेल तर जाऊ शकता. एवढं म्हणजे शांत वातावरण सरांचं असल्यामुळे इतका आनंदाचा प्रवास झालेला आहे. आणि मी पहिल्यांदाच एवढ्या लांब, आम्ही दोघंही नवरा बायको, एवढ्या लांबचा प्रवास, विमानाचा प्रवास पहिल्यांदाच आणि क्रूजचा प्रवास पहिल्यांदाच बघितलेला आहे. आणि एवढं व्यवस्थित हे केलेलं आहे सगळं, म्हणजे सांभाळून घेतलेलं आहे. कोणाला दुखवलेलं मला तर वाटत नाही ह्याने दुखवलेलं. ह्यांचं फक्त मामा ज्यावेळेस वारले त्यावेळेस थोडंसं त्यांचा चेहरा उतरल्यासारखं झालं. पण मलाही थोडंसं त्यावेळेस म्हणजे हे घडायला नको होतं, पण घडलं. आता देवाची इच्छा. पण बाकीचे जे वातावरण होतं एवढं खेळमेळीचं आणि आग्रहाचं, म्हणजे माझ्या मैत्रिणीचं म्हणजे विशेष रेखा सोडेचं मी आभार मानते की हिच्यामुळं नेहमी मॅडम तुम्ही घर शेत कुटुंबच म्हणता, कधी बाहेर येतच नाही तुम्ही, चला बरं निघा बरं म्हणून असं आग्रहानं त्यांनी सारखं म्हणत राहायचे. तरी त्यांच्या वेळेसचा एक प्रवास मी टाळले, पण आता मागलचा प्रवास मी टाळले घरचं वातावरणामुळं. पण आत्ताचा जो आहे तिच्या आग्रहाखातर आम्ही बाहेर निघालेला आहे. आणि ह्या परिसरामध्ये येऊन सरांचा स्वभाव आणि ह्यांचं वागणूक बघून तर अजून थोडा आम्हाला उल्हास उठला.
म्हणजे झालेला आहे की पुढचाही प्रवाशांच्या सोबत करावा आणि करणार हे निश्चित आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद मॅडम. यानंतर माझी पहिली ट्रिप केदारनाथ चारधामची झालेली आहे आणि ती माझ्या सासूनी, विशेष म्हणजे माझ्या काकी सासूनीच ती मला आदल्या दिवशीच सांगितली की चल स्वाती आपण जाऊ. पण त्यांना घरातले खूप जण रागवले की तुझं तिचं डोक्याचं ऑपरेशन झालं, कशाला नेती, नको नेऊ, तिला काही झालं तर, असं तसं म्हणून भरपूर आणि त्यांनी ऐकूनही घेतलं. सासूबाईंनी ऐकूनही घेतलं आणि शेवटच्या दिवशी मला सांगितलं की मी एवढ्या शिव्या खाऊनही मी तुला घेऊन आले. पण ती पण ट्रिप एवढी छान झाली की मी सरांना म्हणलं महाराजांना म्हणलं ह्याच्यानंतरची जी ट्रिप होईल तुमच्या सगळ्या तर ते मी जॉईन करेल. हे मी म्हणले आणि माझ्या आईने सुद्धा आज तेच म्हणले की महाराज मी तुमची एकही ट्रिप सोडणार नाही. म्हणजे तिलाही एवढा चांगला अनुभव आला. वडिलांची तर एवढी तब्येत बिघडली होती. मी महाराजांना सांगितलं होतं की महाराज माझ्या वडिलांना नको, पण आल्यानंतर त्यांनी मला म्हणले की नाही मॅडम तुम्ही असं कसं म्हणायलात की तुमचे वडील तुम्ही आजारी आहेत आणि किती छान त्यांनी चालायलेत, रिस्पॉन्स द्यायलेत. मग मी म्हणलं बरं ठीक आहे सर म्हणलं असं म्हणून म्हणले. आणि हे सगळे आज जे सगळे नवीनच दिसायलेत मला, एक सर सोडले तर बाकी सगळे नवीन आणि एकदम छान. सगळ्यांसोबत माझा चांगला प्रवास झाला आहे, काही नाही, सगळेजण छान आणि ह्याच्यानंतरची ट्रिप चांगली व्हावी बस. धन्यवाद मॅडम. स्वाती मॅडमच्या बाबतीमध्ये त्यांच्या वडिलांची तब्येत खरंच खराब होती आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 2 दिवस अगोदर त्यांचं तिकीट कॅन्सल करूयात. पण ह्यांनी कॅन्सल सांगायचं पण वडिलाचा लेखी लागला होता मी येणार आहे, काही झालं तरी येणार. मग शेवटी त्यांनी मला मोबाईल नंबर पाठवला, हा वडिलांचा मोबाईल आहे आणि तुम्ही त्यांना बोला प्रवास अवघड आहे म्हणून सांगा म्हणजे ते कॅन्सल होतील. मी त्यांना फोन केला, तुमची तब्येत बरी आहे का? ते बोलली मी ठणठणीत आहे, मी येणार आहे, माझं तिकीट कॅन्सल करू नका, याच भाषेत मला. पण माझी ओळख नव्हती, काही नव्हती. मी बोललं चला एवढा कॉन्फिडन्स आहे तर काय हरकत नाही. आणि थोडासा शुगरचा आणि थोडासा बाथरूम त्रास असल्यामुळे आपण ती छोटी जी गाडी वेगळी व्यवस्था. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो प्रामाणिकपणे, आपल्याकडे कोणीच VIP नाही आणि कोणीच गरीब नाही. अगदी मजुरापासून ते करोडपतीपर्यंत म्हणजे माझ्या परिवारापासून ते अनोळखी व्यक्तीपर्यंत सर्वांना सारखा न्याय देण्याचा प्रयत्न आपण करत असतो. वास्तविक पाहता मी मोठ्या गाडीत होतो, माहीत झालं असं तुम्हाला, मी त्या ट्रॅव्हल्समध्ये बसलो होतो पहिल्या दिवशी. पण सुदेश सरांना ते सीटची अडचण असल्यामुळे मग त्यांच्यासाठी ती जागा मी करून दिली आणि मग मी इकडे आलो. म्हणजे मी VIP गाडीत, कोणीतरी म्हणलं की ही VIP गाडी आली नाही का असं कसं ऐकायला मिळालं. असं VIP वगैरे काही नाही, आपण सर्वजण VIP आहेत, सर्वांना सारखा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि प्रामाणिकपणे वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांना घेऊन ही यात्रा पूर्ण केली. मला वाटतं त्यांचं वय खूप असतानासुद्धा, त्रास असतानासुद्धा कुठलाच त्रास त्यांनी वाटेतही दिला नाही किंवा काहीच नाही. हा प्रवास त्यांचा चांगला झाला, त्याबद्दल खरोखर लेकीचं ही कर्तव्य आहे. नाहीतर बऱ्याच लेकी नुसत्या भाऊजाईलाच भांडतात, माझ्या सासूला नीट सांभाळत नाहीत आणि हे करतात. कधीतरी आपण भाऊजाईला आपल्या मायबापासाठी भांडण्यापेक्षा कधीतरी लेकीने सुद्धा म्हणजे आपल्या आईवडिलांना, म्हणजे बाकीच्या लेकीसाठी सांगायला लागलो आहे, म्हणजे ज्यांचे आईवडील बऱ्यापैकी प्रवास करू शकतात त्यांना हे कर्तव्य आपण केलं पाहिजे. हा एक आदर्श स्वाती चव्हाण मॅडमचा आपल्याकडे घेण्यासारखा आहे. यानंतर आणि आपण कामाख्या देवी ग्रुप सर्व बंधू भगिनी आज आपण जवळपास 27 तारखेपासून सोबत आहोत. सर जेव्हा पहिल्यांदा इकडं पाहायला आले कामाख्या देवीकडं, इकडं सगळं प्रदेश पाहिला त्यांनी, त्यावेळेस माझा पहिला मेसेज होता की सर मी येणार आहे. आणि माझी इच्छा होती की आसामला आपण तर वैयक्तिक जाऊ शकत नाही, सगळ्यासोबत गेलं तर खूप मजा येईल. ह्याच्या अगोदर आम्ही सरांसोबत गंगासागरला गेलो होतो, ती माझी पहिली ट्रिप होती. अलाहाबादे सर पण होते त्यावेळेस, तुम्ही पण होतात वाटतं त्यावेळेस, हां मॅडम होत्या. म्हणजे त्यावेळेस पण नियोजन आम्ही नवीन होतो, पण एवढं छान वाटलं. ते सगळं ग्रुप तिथं पण माझे 10-12 पाहुणे होते, आमचे ग्रुप होता सगळाच. माझे भाऊजाई होती तेव्हा, एक अजून मैत्रिणी होत्या, आमचे पाहुणेच होते सगळेजण. पण तेव्हा पण एवढं एन्जॉय मस्त केला की असं वाटलं नाही की दिवस कधी संपले, कळलं नाही. अलाहाबादे होते सर सोबत होते आमच्या त्यावेळेस, त्यांच्या मॅडम पण होत्या. आणि आत्ताची जी ट्रिप होती ते एवढी छान, म्हणजे सरांचं व्यक्तिमत्वच अष्टपैलू आहे.
त्यांनी प्रत्येक क्षण सजग राहतात, म्हणजे की सगळीकडं त्यांचं लक्ष असते, बारीक लक्ष असते. अजून कोण काय करते, कुठं शाळेचं पण बघतात, घरचं पण बघतात, इथलं ट्रिपचं पण बघतात, सगळ्या. मी मगाशीच काहीतरी ऐकले की स्वच्छ काय शौचालयाची माहिती भरू का असं काहीतरी म्हटले ते, म्हणजे गाडीत बसले तरी पण शाळेचं माहिती चालूच आहे त्यांची भरण्याची. म्हणजे किती बारकाईनं माणूस लक्ष देते. आणि ही ट्रिप म्हणजे सहजासहजी बाकी इतर ट्रिपपेक्षा ही स्पेशल ट्रिप म्हणावी असं मला वाटते. कारण सगळ्या ट्रिपचं नियोजन अगोदर एकदा दोनदा झालेलं आहे, पण ही पहिलीच ट्रिप एवढी अवघड आहे आणि एवढा अवघड प्रवास आहे. आणि विशेष म्हणजे इथलं हॉटेलिंग माहीत नाही, लॉज माहीत नाही, कुठं काय मिळतं जेवायला ते माहीत नाही. विशेष म्हणजे आपलं सगळ्याला जेवणाची सुविधा इतर ठिकाणी सगळं जेवायला भेटते, परंतु या अशा ठिकाणी की आपण जवळपास सर्वजण शाकाहारी आहोत, पण इकडे सगळं तसं मिळत असल्यामुळं, आपल्यासारखं अन्न मिळत नसल्यामुळं त्यांनी ते द्यायचा प्रयत्न केला खूप. म्हणजे त्यांनी कधीच काही असं कमी पडू दिलं नाही की बाबा आपल्याला हे उपलब्ध होणार नाही, पण कसं उपलब्ध होईल याची त्यांनी खूप काळजी घेतली आणि सगळ्यांना जेवायला व्यवस्थित दिलं. माझ्या मिस्टरांना बाहेरचं कधीच चालत नाही, ते ज्वारीच्या भाकरीशिवाय कधी काही खात नाहीत, पण इथं आल्यानंतर सगळं खाल्ले आणि व्यवस्थित राहिले. आणि आपण सगळे पण प्रयत्न केला, सगळे एकमेकांना हसून खेळून. क्रूजवर कधी गेलो नाही आम्ही, विमानात पहिल्यांदाच बसलोत, क्रूजवर पहिल्यांदाच आलोत, बरेचसे अनुभव नवीन मिळाले, फुल एन्जॉय केला. आणि मी माझ्या भावाला पण सांगितलं बाबा आपण आसामला जाणार आहेत, यायचं का, चल. लगेच तयार झाला तो पण. आता ह्याच्या पुढं पण आणखी कुठली ट्रिप असेल तर लगेच आम्ही येणार सगळेजण. आमचं वृंदावन तर ठरलेलंच आहे अगोदर. आणि ह्याच्या पुढं पण मला आणखीन एक सांगायचं की सरांनी कर्नाटक, आणखी वेगवेगळे राज्य असे स्पेशल असे काढावेत, त्यावेळी आपण सर्वजण एकत्र जमूयात, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द संपवते. जय. धन्यवाद मॅडम. आपण केलेल्या सूचना नक्कीच आपण पाळण्याचा प्रयत्न करूया. इकडे सर्वात मोठी अडचण अशी होती की हा जो भाग आहे तो जवळपास 90% मांसाहारी म्हणायला हरकत नाही. आपल्यासारख्या शाकाहारी लोकांना हे हसतात, तुम्ही जगतात कसं. पण अशा वातावरणामध्ये मी माझा अनुभव सांगतो. मी एक कट्टर वारकरी असल्यामुळे म्हणजे ज्यावेळेला मी आलो मुक्कामी त्यावेळेला आज दुपारी आपण जिथं जेवण केलं मी तिथंच जेवण केलं, आल्या दिवशी रात्रीचं जेवण केलं आणि सकाळचं जेवण करून निघालो. पण इथून चेरापुंजी लँड करून इथं येईपर्यंत मी फक्त बिस्किट म्हणा, मी फक्त हॉटेलला म्हणायचं प्युअर व्हेज हॉटेल दाखव, ते म्हणायचं नाही की म्हणायचं चल पुढे. म्हणजे मी स्वतः 2 दिवस उपाशी राहिलो म्हणायला हरकत नाही. पण आम्ही असं ठरवलं की या बाबतीत आपण वैयक्तिक एका जर वेगळं आहे म्हणून आपण बऱ्याच ठिकाणचे आपले दोन्ही हॉटेल्ससुद्धा शाकाहारी मांसाहारी होते, पण त्यांना मी आवर्जून सांगायचो बाबा आम्ही सर्वजण प्युअर व्हेजिटेरियन आहोत, आम्हाला शुद्ध शाकाहारी देण्याचा प्रयत्न करावा. आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्थितही जेवण आपल्याला त्या लोकांनी दिलेलं आहे, त्याबद्दल त्याही अन्नदात्यांचे मनस्वी आभार. यानंतर कोणाला बोलायचे? जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुडे मॅडम. सुडे मॅडमनी मला वाटतं याच्या आधी 3 झाल्यात, पण दरवेळेला आईसोबत असायच्या. आईचा स्वभाव म्हणजे ते हटके येते, ती बस कोण हसायले का आपल्याला, कोण काय म्हणाले काय घेणं नाही, आपलं कुठंही आनंद, म्हणजे एवढा आनंद घेणारी व्यक्ती. आणि या वयात सुद्धा एवढी ऊर्जा. अधूनमधून माझे स्टेटस जेव्हा ते पाहतात ना, त्यांचे एवढे सुंदर मेसेज असतात मला की ते मेसेज वाचूनच डोळे भरून येतात. म्हणजे एवढं प्रेम देणाऱ्या आई मनकर्णाताई सुडे त्या बऱ्याच वेळेला आल्यात, पण आता थोडंसं वयामानानुसार थोडंसं त्या प्रवास टाळत आहेत आणि त्यांच्यामुळे सुडे मॅडम आल्या. आणि मी नेहमी पाहत असतो की आपल्या यात्रेचे बरेच स्टेटसला त्यांच्या पत्रिका असतात आणि मग ते पाहून मग हा सगळा परिवार आपला जोडला जातो. मी सुडे मॅडमला अशी विनंती करतो की आपण या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आणि एक अनुभवी मुख्याध्यापिका म्हणून आम्हाला मार्गदर्शनही करावं. आजच्या या कामाख्या देवी यात्रेच्या समारोपाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर आपल्याच या यात्रेचे आयोजक आदरणीय श्री प्रशांत महाराज खानापूरकर उर्फ चव्हाण सर, तर त्यानंतर आपल्या व्यासपीठावर उपस्थित सर्व इतर मान्यवर मंडळी आणि इथे जमलेले सर्व यात्रेसाठी आलेले यात्रेकरू, माझ्या सर्व मैत्रिणी आणि बंधू भगिनींनो. तर आज या यात्रेच्या समारोप प्रसंगी सर्वप्रथम मला कामाख्या देवीच्या भूमीमध्ये आज आपण आहेत आणि आज हा समारोपाचा कार्यक्रम इथं घेतला याचा आनंद होतो. कामाख्या देवी हे मी यूट्यूबवर सर्च केलं होतं सुरुवातीला, जेव्हा ही यात्रा समजली मला,
इतका म्हणजे खूप इतिहास आहे या कामाख्या देवीला. आणि एवढ्या मोठ्या भूमीवर आज आपण इथं कामाख्या देवीचं दर्शन घेतलं हे आपलं एक भाग्य आहे असं मी समजते. तर दर्शन अतिशय छान झालं. आपल्याला सावकाश व्यवस्थित दर्शन मिळालं. सर्व सुरळीत यात्रा पार पडली. आणि हे सर्व जे झालं, हे जे घडलं, हे केवळ प्रशांत महाराजांमुळं. कारण मला पहिली यात्रा मी जगन्नाथपुरीची केली त्यांच्यासोबत, तेव्हा मी खूप शांत होते. म्हणजे मला फक्त बघायचं होतं की ही यात्रा नेमकी कशी चालते किंवा काय नियोजन असते, कशी आपली व्यवस्था काय असते. पहिल्या यात्रेत मी खूप शांत होते, म्हणजे फक्त पाहिलं, अनुभवली, यात्रा सर्व झाली. आणि मग नंतर ज्यावेळेस मला वाटलं, माझी आई होती सोबत, मग आई म्हणली कशी वाटली यात्रा. मी म्हटलं छान आहे, आता मी निश्चित येईन दुसऱ्या यात्रेला. परत दुसरी यात्रा केली, तेव्हा तर आणखी उत्साह वाढला. असं करत मग बद्री केदार झालं, पुन्हा शेवटी वैष्णोदेवी झालं, आता ही 4थी यात्रा आहे. म्हणजे एक नियोजन. आपण आता हे सर स्वतः शिक्षक असल्यामुळं नियोजन हे शिक्षकाला चांगल्या प्रकारे जमतं, पण ती आवड पण पाहिजे. फक्त शिक्षकी पेशा किंवा कथा कीर्तन हे तर ते करतातच, परंतु हे पर्यटन किंवा ही यात्रा आयोजन करणं हे सुद्धा खूप मेहनतीचं काम आहे. हे सोपं नाही. सुरुवातीला स्वतःला जाऊन यात्रा करून सर्व नियोजन करणं, परत यात्रे करूनची सोय करणं, तर हे एवढं मोठं कार्य करतात. म्हणजे एक ईश्वरी शक्ती आहे त्यांच्या पाठीशी. आणि हे निश्चित राहणार, कारण जे चांगलं कार्य करतं, एक सेवाभाव मनात ठेवून हे काम करतात सर. त्यामुळं हा सेवाभाव चांगला आहे आणि लोकांच्यासाठी एक हितदायी आहे. आणि लोकांना ही पर्यटनामुळं, यात्रेमुळं, आणि विशेष म्हणजे कथा. मी पहिल्यांदा, मला अध्यात्मात एवढा रस नव्हता किंवा वेळही नव्हता, पण जेव्हा मी पहिल्यांदा शुक्ताला कथा ऐकली, तेव्हा एवढी सुंदर कथा मी कधीच ऐकली नव्हती. आणि मी त्यावेळेस मग सुरुवात झाली, म्हणजे त्याच्यामध्ये गेले. मग आमची आई करते भजन वगैरे, पण मी तिथं हरिपाठाला सहभागी झाले. प्रत्येक गोष्टीत मी सहभागी झाले. मला खरंच अध्यात्माची सुद्धा आवड निर्माण झाली. निश्चित आपण जेव्हा उतरत्या वयाला लागतो, तेव्हा अध्यात्माचा मार्ग म्हणजे अतिउत्कृष्ट मार्ग आहे. यामध्ये एकतर आपण सकारात्मक होऊन जातो, कारण ती जी ऊर्जा असते प्रवचन करत असताना, त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते किंवा त्यांच्यामध्ये जी सकारात्मकता असते, ती आपल्यामध्ये निश्चितच उतरते. आणि मग जीवन जगत असताना अनेक संकट येतात आपल्याला. त्या संकटावर मात कशी करावी, आपल्या मनामध्ये जे ताण असतात. आता आम्ही शाळेत नोकरी करतो, मग तिथं खूप ताण असतात. म्हणजे कामाचा ताण असतो, इतर लोकांचा ताण असतो. खेडेगावांमध्ये नोकऱ्या करणं सोपं नाही. मग हे सगळे जे ताण असतात, ही अशी एखादी यात्रा केली की ते सगळे ताण आपल्या मनावरचे निघून जातात आणि आपल्यामध्ये खूप प्रचंड सकारात्मकता येते. आणि त्याचा फायदा आपल्याला जीवन जगताना होतो. मग आपले नाते सांभाळणं असेल, हे सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. तर हा फायदा मला ह्या यात्रांमधून झालेला आहे. मग वर्षातनं 2 वर्षातनं एखादी यात्रा. आता अगोदर खूप यात्रा झालेल्या असल्यामुळे मी जास्त सहभागी होऊ शकले नाही, पण तरी पण जेव्हा नवीन काहीतरी ठिकाण आहे तेव्हा यावंच वाटतं, अशी इच्छा होते. आणि केवळ मला एकटीला यावं वाटत नाही, माझ्यासोबत 4 मैत्रिणी असं वाटतं. आणि त्या आवडीमुळे मला मैत्री जपणं हे माझं सगळ्यात मोठं हे आहे, म्हणजे छंद आहे. मी मैत्रिणी खूप जपत असते आणि मग त्या मैत्रिणींनाही सोबत घेऊन यावं असं खूप वारंवार वाटतं. म्हणून मग मी ते स्टेटसला टाकते, मैत्रिणींच्या ग्रुपवर टाकते आणि मैत्रिणी पण तसा प्रतिसाद देतात. कारण पाहतात मी जे यात्रा वगैरे करते, आपले फोटो वगैरे पाहतात, नाही ही छान असते आणि ही ना अशाच ठिकाणी जाते की जिथं रिस्पेक्ट आहे किंवा जिथं व्यवस्था आहे. ही ना अशा तशा यात्रेला जात नाही, हे सगळ्यांना माहीत असल्यामुळं मग आता एवढी सवय झाली आहे की अशा यात्रा कधीही निघाल्या, कुठेही निघाल्या तरी आपल्याला डबलसुद्धा यायची इच्छा होते. मला केदारनाथ बद्रीनाथ झाले, पण मला अजून इच्छा आहे, एकदा चालत जायचं आहे. पण तरी बघू, आता आपल्या वेळेनुसार निश्चित येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढच्या यात्रेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि अशाच यात्रा महाराजांच्या हातून नेहमी घडाव्यात. आणि म्हणजे त्यांच्या हातून ही सेवा, खूप मोठी सेवा त्यांच्या हातून घडत आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. आज या ठिकाणी मला अनेकांचे स्वभाव खूप वेगवेगळे पाहायला मिळाले. ते डॉक्टर साहेब असतील, पुन्हा ह्या ताई असतील, आज डान्स केलेलं पाहून मला खूप छान वाटलं. म्हणजे या वयात सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असं प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. आता आमचेच आता हे सुदेश भैया आहेत, आमचा एवढा जवळून कधी संपर्क आलेला नव्हता, पण वहिनी असो, सुदेश भैया किंवा साबदे भाऊजी, म्हणजे आम्ही खूप जवळ आलो. नातं आहे आमचं, पण असं वेळेमुळं आम्ही कधी एकमेकांच्या घरी जाणं येणं होत नाही आमचं. पण इथं एवढ्या जवळून संबंध आले सगळ्यांचे आणि खूप एकमेकांना ओळखायला मिळालं, एकमेकापासून खूप काही शिकायला मिळालं. आणि असंच या प्रवासातून जर मिळत असेल तर निश्चित नेहमी सगळे प्रवास करावं, सगळ्यांनी सहभागी व्हावा. आणि आपण खरंच मॅडमने म्हटल्याप्रमाणे हा ग्रुप सोडू नये, या ग्रुपमध्ये सतत सहभागी व्हावं. आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होणार आहे निश्चित.
तर आता माझं मी किती वेळ बोलले तरी संपणार नाही, पण त्यासाठी मी जास्त बोलत नाही. त्याचप्रमाणे चव्हाणताईचा पण मला स्वभाव आवडला. तर दोघी पण अतिशय सायलेंट, संयमी, खूप छान स्वभाव, म्हणजे नवीन ओळखी झाल्या. आता ह्या दोघींच्या ओळखी यावेळेसच झाल्या आम्हाला, तर खूप छान वाटलं. त्यांच्या आई पण खूप छान एन्जॉय केल्या. मला तर मी थकले होते पण त्या थकल्या नव्हत्या, एवढं छान त्यांनी एन्जॉय केलं. आणि मग मलाही उत्साह आला. आणि मी कधी एवढा डान्स कधी केला नव्हता, पण आज पहिल्यांदा मी सुद्धा मनसोक्त अगदी डान्स केलेला आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये एन्जॉयमेंटही झालं, मनावरचे ताण तणाव सर्व कमी झालेले आहेत. एक नवीन ऊर्जा घेऊन आपण इथून जातोय. निश्चित आता ही ऊर्जा आपल्याला आयुष्य पुढचं जगण्यासाठी निश्चित उपयोगाला येणार आहे. आणि सकारात्मकता प्रचंड निर्माण झालेली आहे आपल्या सर्वांमध्ये, त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे. तर एवढं बोलून माझं वाढत चाललेलं थोडं थांबवते. सगळ्यांना पुढच्या यात्रेसाठी शुभेच्छा देते आणि महाराजांनाही भरपूर ऊर्जा ईश्वराने द्यावं आणि पुढच्या यात्रा आयोजन करावं अशी ईश्वरसाठी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद मॅडम. सुडे मॅडम एक आदर्श प्रशासन चालवणाऱ्या मुख्याध्यापक आहेत. म्हणजे त्यांची शाळा आपण जेव्हा पाहतो त्यावेळेला एक चांगली शाळा, म्हणजे शहरामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा पट टिकवणं म्हणजे क्वालिटी दिल्याशिवाय टिकत नाही. शाळा चांगल्या पद्धतीने ते हँडल करतायत. पण माझा एक अनुभव सांगतो. आपण शाळेची ट्रिप नेतो, पण शाळेतले पोरं समजा नीट चालत नसतील किंवा काही गडबड गोंधळ करत असतील तर एक कानफटा देता येते, पण ही मोठी नीट चालत नसल्यास काय करता येतं इथे. त्याच्यामुळे मी पक्क ठरवलेलं असतं की ह्यांना रागवून जमत नाही, माऊली माऊली म्हणावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे लहान मुलांना खरंच हँडल करणं सोपं असते, पण मोठ्या माणसांना हँडल करणं अवघड असते. पण तरीसुद्धा अशी कधीच वेळ आतापर्यंत आली नाही किंवा आपण येऊ दिली नाही. आणि माझा एक अनुभव सांगतो. गर्दी खूप झाली तर दर्शनासाठी इथपर्यंत यायचं आणि बिना दर्शनाचं जायचं हे म्हणजे खूप दुःख होतं आहे. म्हणून आपण हा एक दिवस एक्स्ट्रा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मॅडमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला मिळतं आहे. अतिशय चांगल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला दिल्या, त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. आणि यानंतर माझं सगळ्यात जास्त डोकं ज्या व्यक्ती, म्हणजे डोकं खाल्लं असं म्हणणार नाही मी, पण जास्त ताण ज्यांनी दिला, बाकी काही ताण दिलं नाही, पण झोपल्यावर जरा जास्त घोरत होते एवढाच ताण, बाकी दुसरा काही नाही. ते आमचे आदरणीय अलिबादे गुरुजी नाही असतेच ते, त्याच्यात काही वाद नाही. म्हणजे बघा तुम्ही प्रवासामध्ये आपल्याला ह्या गोष्टी सुद्धा सहज शिकतात. माझं एक मत आहे की एका परिवारामध्ये 5 माणसं जरी असली तरी सगळ्यांचे मतभेद असतात, मतभेद असतात, पण हे सगळे मतभेद बाजूला सारून आपण हा प्रवास कसा करायचा, हे सुद्धा प्रवासातून आपल्याला ह्या शिकायला मिळते. केवळ देवाधर्मापेक्षाही याही गोष्टी बघा आपण किती एकमेकाला समजून घेतले. काही काही जणांनी शेवट आपलं पुढचं शीट सोडलंच नाही, म्हणजे तुम्हाला नाही म्हणालो मी, म्हणजे आणि काय जण शेवटच्या शीटवरच शेवटपर्यंत राहिले, त्यांना काही पुढं कोणी येऊ दिलं नाही. पण माझंही सांगतो आता मी काय करत असतो माहिती आहे का, बरं का, मी बसमध्ये बसल्या मी कधीच लवकर बसच्या जवळ येत नाही. त्यांचा भांडणाचा असा पूर्ण असा मोसम संपला की मग मी हळूच येत असतो. हे माझं ठरलेलं आहे. काय होतं ते त्यांच्या ते भांडायचं अशी फुल एनर्जी असते ना, ती एकदा संपली की मग हळूच जायचं, काही अडचण आहे का, हे मला बारकाईच्यातली हळूहळू मला कळालीत. आणि काय नसते, अपेक्षा असतात प्रत्येकाला, कोणाला त्रास असतो नसतो, प्रत्येकालाच पुढचं शीट मिळावी अपेक्षा असते, पण सर्वांना ते शक्य होत नाही. आपण बऱ्याच वेळेला रोटेशन पद्धतीने करतो, पण सर्वजण मिळून आमच्या लाडक्या बहिणीला म्हणले बाई तू पुढंच बस, आहे की नाही, आम्हाला ताण हां सगळ्या म्हणजे असं एकमेकाला समजून घेतलं. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा प्रवास पार पाडला. मी अलिबादे गुरुजीला अशी विनंती करतो की आपण हे सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ, या टूरचे प्रमुख आदरणीय प्रशांत महाराज खानापूरकर आणि या टूरमध्ये आलेले सर्व बंधू आणि भगिनी, खरोखरच मी ज्यावेळेस उदगीरून निघालो फक्त एकटाच होतो. महाराजाला म्हणलो कोणी आहे का उदगीर एरियातले, कोणी नाही म्हणले, फक्त तुम्ही एकट्या. मला घरचे म्हणले तुम्ही एकटेच आहात, बाकी सर्व अनोळखी आहेत, तुम्ही कसं जाणार. भरपूर मागल्या टूरमधली माणसं येतात निश्चितच. आणि मी ज्यावेळेस यादी वाचली, विमानाची तिकीट काढलेली यादी वाचली, त्या यादीवर पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की या टूरमध्ये मागलेली माणसं आहेत निश्चित. म्हणून मी या टूरसाठी तर यायचं फिक्सच होतं. पण महाराजांनी सहजच बोललो, महाराज मी पण येणार आहे म्हणल्याबरोबर त्याने, मी पैसेही दिले नाही, अगोदर माझी तिकीट बुक केली
आणि लगे पाठवून दिले विमानाचे तिकीट. म्हणलं काय हरकत नाही. एक मला आनंद ह्याच्यात वाटला. इतर वेळेस आम्ही 3 टूर केलो ह्याच्या अगोदर. जगन्नाथपुरी झाली, वैष्णवदेवी झाली आणि उत्तराखंडातले 4 धांबे आम्ही केलो. ते टूर वेगळे होते, पण त्या ठिकाणी फक्त पाहण्यासारखं होतं. इथं देवदर्शनाला फक्त एक जर कामाख्या देवी जर सोडलं तर सर्व आपण निसर्ग सौंदर्य पाहण्यातच पूर्ण वेळ घातलेला आहे. आणि खरोखरच आपल्याकडे आहे निसर्ग, पण एवढं नाही. इथलं वातावरण, इथली भाषा, इथं सहज म्हणल्यासारखं मलाही म्हणले. या ठिकाणी ट्रेनिंगला काही गुरुजी आले होते. इथं ते बाहुली नाट्यासाठी इथं निवड झालेली होती, इथं आलेले होते. त्यांनी सांगितले पाहण्यासारखं आहे. आणि खरोखरच आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि सर्वांच्या अनुभवातून बी निदर्शनास आलेलं आहे की सर्वाला हे आवडलेलं आहे परिसर. कारण का मलाही वाटायचं, आपण ज्यावेळेस यादी वाचलो, ज्यावेळेस गाडीत बसताना यादी पाहिलं, सर्वात लेडीजची संख्या जास्त दिसू राहिली, पुरुषांची संख्या कमी दिसली. त्याच्यात एक दोघं माझ्या परिचित असल्यामुळे म्हणलं काय हरकत नाही. पण महाराजांची माझी चांगली मैत्री असल्यामुळे, मी मैत्री का म्हणतो, कारण मी ज्यावेळेस महाराजाकडे या टूरमध्ये सामील झालो तेव्हापासून मी महाराजाला सांगून टाकलं, कुठेही जाऊ फक्त माझी अडचण राहू नये, मी 100% येणार. कारण मी रिटायर झालेला आहे. आता 2.5 वर्ष झालं आहे रिटायर होऊन. काम काहीच नाही, पैशालाही काम नाही, त्या पैशालाही काम लावायचं. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकाच्या मागे संसाराचा गाडा अनेक अडचणी असतात घरगुती, पण ती वेळ काढून आपण यायलाच पाहिजे. कारण काय, आत्ता मॅडम म्हणल्यासारखं टेन्शन फ्री जर व्हायचं असेल तर आपल्याला या टूरला आलं पाहिजे. आणि महाराजांचं एक कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी कुठल्याही, मी आता 4 वेळेस प्रवासात पाहिलं आहे म्हणजे टूरच्या, त्यांनी कधीच कोणाला नाराज करत नाहीत. आणि एखाद्याचं जर लक्षात आलं की बाबा हा व्यक्ती असा आहे, पुढल्या टूरमध्ये त्या माणसाला बरोबर टाळतात, त्या माणसाला कटवायचं बरोबर बघतात. हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि मला आनंद याचा आहे की ज्या वेळेस महाराज जातील त्या वेळेस आमचा सोमा, तुम्हाला माहीत असेल स्वयंपाकी, तो सोबत असतो. तो सोबत असल्यामुळे आम्हाला काहीच अडचणी यायची नाही, कारण स्वयंपाकी आमचा गावचा, म्हणाल त्यावेळेस जेवायला मिळायचं. पण हे पहिलंच टूर आहे की बाहेर जेवायचं न मग टूर करायचं. तरी पण व्यवस्थित झालं. इथं मांसाहार 80% असताना देखील आपण शाकाहारी जेवण व्यवस्थित रूपे दिलात. आणि महाराजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण त्यांचा स्वभाव असा आहे, त्यांनी कीर्तन करतात आणि ही करतात. हे त्यांचं एक लय मोठं भाग्य आहे. कारण हे जे टूरला घेऊन जाण्याचे जे ग्रुप आहे, हे करण्याचं कार्य अनेकाच्या हातून होत नाही. प्रत्येकजण इथं पैशावाला आहे, इथं कोणीही पैशाला कमी नाही. प्रत्येकजण स्वतःचं वाहन घेऊन फिरू शकतं. मलाही बहुत हौसा, मी भरपूर फिरलेला आहे. पण काय होतं, वैयक्तिक जाताना मला जायची इच्छा आहे, पण माझ्यासोबत येणाऱ्याची इच्छा राहत नाही. अशा टूरमध्ये जर आलात तिथं पैशाला किंमत नाही. कारण ह्या सहवासामध्ये आपण 8-10 दिवस कधी घालवलं हे कळत नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून महाराजाला अनेक विनंती आहे. आत्ता मॅडम म्हणल्यासारखं कर्नाटकमध्ये असो, अजून कुठेही असो, टूर काढा. ज्यावेळेस टूर निघेल त्यावेळेस आम्ही 100% हजर आहोत. मी आजच म्हणलो, मी माझं गुजरातमधलं सोमनाथ राहिलेलं आहे, तिथला म्हणजे ज्योतिर्लिंग राहिलेलं आहे आणि त्या ज्योतिर्लिंगला मी येणार आहे. मी महाराजाला तेव्हा सांगितलं, कारण इकडे मी वृंदावनला मी काल परत जाऊन आले 2 महिन्यापूर्वी, त्याच्यामुळे म्हणलं मी तिकडे येणार आहे. कारण महाराजाला एवढीच विनंती आहे, जिथंही जाल. आणि आत्तापर्यंत मला अजून एक वाटतं, मी ज्यावेळेस ग्रुपमध्ये ॲड झालो तेव्हापासून ग्रुपमधले कोणाला काढत नाहीत. ते ग्रुप बाजूला ठेवतात आणि मेसेज टाकत राहतात. याचा फायदा काय होतो की आज मॅडम आल्या, त्यांच्यानं दुसऱ्या आल्या, त्यांच्यानं दुसऱ्या आल्या, म्हणजे अशी यांची संख्या वाढत चाललेली आहे. तर हे एक पुण्याचं काम आहे सर. हे सर्वाच्या हातून घडत नाही. पैसा कोणी कमवत असं, प्रत्येकाला पैशाची कमतरता नाही, पण हे काम सर्वाच्या हातून होत नाही. कारण एवढे माणसं अनेक गुणधर्माचे, अनेक स्वभावाचे, माणसाला घेऊन प्रवास करून घरी नेऊन सुखरूप पोहोचणं ही साधी बाब नाही.
कारण प्रत्येकाची मनधरणी करणं, प्रत्येकाची स्वभावाशी एकरूप होणं हे फार महत्त्वाचं आहे. हे महाराजांनी कसं आत्मसात केलेलं आहे मलाही माहीत नाही, पण त्यांच्याकडं कला आहे. त्या कलेचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांनी ही माणसं हाताळतात. ईश्वराने असंच त्याला आणखी टूर करण्याचा त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि आम्हालाही भारत भ्रमण करण्याचा आनंद मिळो आणि आम्ही ते तुमच्यात सामील हो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा टूर चांगला झाला आणि सर्वांनी बहीण भावासारखं आपण सर्वांनी एकत्र मिसळून राहिलोत. आज डॉक्टर साहेबांची आणि त्यांच्या याची आमची दोस्ताना झाली. अवघ्या 2-4 दिवसातच आमच्या एकमेकाच्या गाठीभेटी झाल्या. आम्ही आणि सर्वात महत्त्वाचं ड्रायव्हर माणूस हा इतका मला वाटतं दोन्ही ड्रायव्हर चांगले होते. हा तर एवढा स्वभावानं मिसळलेला होता की त्याला सांगूच नाही. त्यानं सरचं बोललं की उलटं बोललं की समजायचं आम्ही तेच सरचं आहे, कारण त्यानं उलटंच बोलायचं. त्याला पाठ झालेलं होतं. आम्ही त्याचा स्वभावाला अभ्यासलं होतं, त्यानं आमचं स्वभावलं. काल आम्ही त्यांच्या घरी गेलो गाडी घेऊन सोडण्यासाठी. सर जगतजी गाडी घरी गेलो, त्यांची मिसेस समोर आल्या, त्यांचे लेकरू समोर आलं. म्हणलो बा खाऊ आला, घे बाई पैसे देऊन वाटलं. आज बायको मी कपडे घेत असताना जगत माझ्यासोबत होता. म्हणलं मी घेवला, आमच्या सुनाला घेवला, मुलीला घेवला, तुझ्या बायकोला एक घे. मी माझ्यासोबत त्यालाही एक कपडे घेऊन दिलं. म्हणजे हा एवढा सुंदर माणूस आहे. आता याचा नंबर कायमचे आहे. जर समजा कोणते आमचे गुरुजी अजून कोणी व्यक्ती जर इथं 4-5 माणसं जर येत असतील तर हा या व्यक्तीचा नंबर देऊन हे माणसं येऊ लागल्यात टूर करून घेऊन ये बाबा असं बोलता येतं. खरोखरच एक हा प्रवास देवी देवता हे सर्व तर आपण याच्या अगोदर केलो, पण हे सर्वात सुंदर टूर. निसर्गानं डोळ्याचे पारणे फिटले खरं पाहिलं तर. एवढं सुंदर टूर झालेला आहे. आपण व्यवस्थितरित्या आता फक्त सर्व टूर संपलेला. उद्या सकाळी विमानतळावर जाणे आणि 12 वाजता विमानात बसणे, कलकत्त्याला जाणे, कलकत्त्याला घंटाभर विश्रांती घेऊन परत हैदराबादला पोहोचणे. एवढं पोहोचलो हैदराबादला की आपण निवांत झालो. सर आपल्याला 2 विमानाचे प्रवास करायचे लक्षात राहू द्या. तुम्हाला पाणी आणि विमानाचे 2 भीती आहे, एक नाही उद्या 2 आहेत. तर काही काळजी करू नका. नुकतंच घडलेली घटना आहे, त्यामुळे विमानाचं सर्वाला थोडं भीती वाटणं साहजिक आहे. पण खरोखरच सर्वांनी साथ दिलात महाराजांना, तर सर्वाचे मी ऋण व्यक्त करतो महाराजातर्फे. आपण असंच परत कुठल्याही टूरला येताना सर्वांनी सहकार्य करा, एकमेकाचे संपर्क ठेवा आणि एका मागून एक वाढत जाईल असंच आपण टूर करूया. कारण हे वय आता उतरतं वय आहे, याची एन्जॉय करायला काही हरकत नाही. तर एकंदरीत टूर छान झाला. महाराजांचं शतशः आभार मानून सरांची ओळख सांगतो तुम्हाला. ते संगीत शिक्षक होते, सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा आवाज एवढा सुंदर आहे, ते शास्त्रीय गायन अगदी खूप तयारीचे गायक आहेत. मागच्या 2-3 मी माझ्या विद्यार्थी दशेपासून आम्ही त्यांचं गाणं ऐकत आलेलो आहोत. मागच्या 2-3 प्रवासापासून ते आपल्यासोबत आहेत. खंदार सर बोलणार त्याच्या अगोदर आपल्या सगळ्यात लहान आणि नशिबवान लेकरू म्हणून आनंदीची ओळख आहे. मी सोडे मॅडमला विनंती करतो की तिचा आपण हा हार घालून सत्कार करावा. आणि नंतर तिने केदारनाथ सुद्धा या वयात केलंय. 4 धाम यात्रा केली आमच्यासोबत. महाराज खूप छान दर्शन झालंय माझं, जवळून देवी दिसली आहे मला. असेच टूर काढत राहा. थँक्यू. नाही खूप नशीबवान आहे ते. आज तिला म्हणजे पुजाऱ्याने सुद्धा एकदम मध्ये दर्शन करून घेतलं. केदारनाथला सुद्धा ती वरती मुक्कामी होती, म्हणजे तसल्या थंडीमध्ये. स्वाती मॅडम, त्याची आई आणि हे म्हणजे वरती आल्यानंतर ते माझ्यावर बरंच गरम झाल्या होत्या. म्हणजे गरम म्हणजे परेशानी होती, होतेच ते, त्याच्या बाबतीत काही विषय नाही. पण या छोट्या लेकराला घेऊन सुद्धा त्या केदारनाथच्या थंडीमध्ये राहिल्यात. केदारनाथचं खूप सुंदर दर्शन झालं. बघा आपल्या आयुष्यातले काही काही जणांच्या 60-70 वर्ष झाली तर आणखी केदारनाथ घडलं नाही, पण तिला वयाच्या 7व्या-8व्या वर्षी म्हणजे हे घडतंय. खरोखर ती लेकरू नशिबवान आहे. खंदारे सरांना विनंती की आपण थोड्या प्रतिक्रिया देऊ आणि 5 मिनिटांमध्ये आपण लहानपण देगा देवा
लहानपण दे गा देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, दे गा देवा. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, लहानपण दे गा देवा रे, लहानपण दे गा देवा, दे गा देवा. जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण, तया यातना कठीण, तया यातना कठीण, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, दे गा देवा. तुका म्हणे सान, तुका म्हणे सान, व्हावे लहानाहून लहान, व्हावे लहानाहून लहान रे, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, दे गा देवा, दे गा देवा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असा आवाज. स्वतः सर संगीत विशारद आहेत. मला वाटतं अलंकारही झालेलं आहे त्यांचं. संगीत शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि सरांचं गायन आपण ऐकलं, पण त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या ताईंचा डान्स भारी होता. त्याचा काही नादच नाही करायचा आहे की नाही. म्हणजे ते जे दुखायला फेकायला म्हणतात ना, ते सगळे नाटकं असतात. आता सिद्ध झालं, काही दुखत नाही. दुखणारा माणूस कुठे काय असं नाचत असते का? त्याच्यामुळे आता तुम्ही जास्त लोड घ्यायचा नाही. त्यांचा आजार सुद्धा आता पळून गेला. अतिशय सर्वांनी आपण एन्जॉय केला. सर्वात महत्त्वाचं आहे की हा एक आपला परिवार होता. एक बंधू भगिनींच्या नात्याने कधीच कोणाला मी या प्रवासामध्ये मी कोणीतरी कीर्तनकार आहे, महाराज आहे असं अजिबात नाही. आपण सर्वजण परिवारातली माणसं आहोत. आणि आपणही इथंही कुणी मेहुणा आहे, होय भाऊजी आहेत असं अजिबात नाही. बरोबर सुजाताताई? काही भाऊजीच्या समोर असं नाचणं हे ते बरोबर असतं का? आणि इथं काही नाही, कोणी जावई नाही, भाऊजी नाही, काही बिनधास्त. आणि हे असंच राहिलं पाहिजे. आपण असा आनंद सर्वांनी घेतला आहे. नक्कीच आपले जे काही फोटो व्हिडिओ आहेत ते आपल्या ग्रुपवर टाकतो. ते आपण शेअर जरूर करूया. आणि बाकीच्या त्या ग्रुपला टाकत नाही. हे आपल्या पुरतंच आहे. मगाशी नाचलेली व्हिडिओ आणि त्याच्यात वाटलं छोटंसं साक्षीचा म्हणा, आनंदीचा हा छोटासा डान्स वगैरे त्या ग्रुपला टाकूयात. म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या झाल्यात ना बाकीचे जळले पाहिजेत. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे आपण आरेकडे आपण गेलो असतो तर हां. म्हणजे सगळ्याच गोष्टी हे जे आता थोडंसं मी सुरुवातीला अजितदादांची दुःखद घटना सुरुवातीला अजितदादांची दुःखद घटना, थोडीशी पुन्हा मामाची दुःखद घटना म्हणून मी काही त्या ग्रुपला फोटो व्हिडिओ वगैरे टाकले नाहीत. आता मी कालपासून थोडंसं जसं मला वेळ मिळेल तसं त्याचे छोटेफार व्हिडिओ बनवून वगैरे सगळं आपण ते ग्रुपला टाकणार आहेत. आपला हा जो ग्रुप आहे तो ग्रुप परमनंट आहे. फक्त त्याला सेटिंग अशी केलेली आहे की सेंड ओनली ॲडमिन, फक्त मीच मेसेज टाकू शकतो. याचं कारण काय, त्या ग्रुपला जवळपास 900 ते 1000 लोक आहेत, म्हणजे सगळीकडचे आहेत.
आणि प्रत्येकाने जर एखाद्याचा वाढदिवस, त्याला शुभेच्छा किंवा गुड मॉर्निंग, गुड नाईट हे जर एका जणाचे 1000 जणांचे एक मेसेज म्हणलं तर जसं आता आपल्या मोबाईलची मेमरी भरली सगळ्याची फोटो काढून तसं ती बी भरून जाईल. म्हणून आपण त्याला फक्त मी मोजके आपले